हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या बुधवार 1 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. सुलक्षणाने आपला संपूर्ण प्लॅन बनवलाय. या प्लॅननुसार ती आलोक आणि प्राजक्ताचं लग्न कसं लावून देणार याबद्दल तिने अंबिका आणि सगुणाला सांगितलंय. पण प्रीतीने हा प्लॅन ऐकलाय. मग प्रीती हा प्लॅन फ्लॉप तर करणार नाही ना? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. मग आता खरंच आलोक आणि प्राजक्ताचं लग्न कसं होईल? सुलक्षणाचा प्लॅन यशस्वी होईल का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आजी, चारू, कौस्तुभ, तृप्ती सगळेजण प्राजक्ता आणि भाग्याची वाट पाहत असतात आणि आजी नेहमीप्रमाणे चारूचे कान भरत असते. चारू, 15 वर्षांपूर्वी जेव्हा ही अवदसा आपल्या घरात पहिल्यांदा आली ना, तेव्हाच मी ओळखलं होतं की ही दिसते जशी तशी नाहीये. तृप्ती विचारते, अरे वा आजी, तुम्ही 15 वर्षांपूर्वीच ओळखलं होतं? आजी म्हणते, हो मग, मला माणसांची खूप चांगली ओळख आहे. ती दिसायला जेवढी गोरी आहे ना, मनाची तेवढीच काळी आहे. आणि मला तेव्हाच समजलं होतं ही पोरगी आपल्या कुटुंबाचं नक्कीच वाटोळं करणार. कौस्तुभला हे बिलकुल पटत नाही, पण तो गप्प बसतो. चारूसुद्धा ऐकून घेत असते. आजी चारूला समजवण्याचा प्रयत्न करते. ती प्राजक्ता आहे ना, मुळूमुळू तुझ्यासमोर रडते. तू माझी आई आहे असं म्हणून तुझ्या गळ्यात पडते, रडते आणि तू लगेच भाळते. अगं, तिची ही सगळी नाटकं आहे आणि तुला ही नाटकं समजतच नाही. अजूनसुद्धा वेळ गेलेली नाहीये. त्या प्राजक्ताला घराबाहेर काढ, नाहीतर भाग्याच्या लग्नात ती मोठा अडसर आणेल. आणि त्याच वेळेस प्राजक्ता घरी परत येते. प्राजक्ताला काही माहीत नसतं की आपण रोहनला भेटलोय. हे सगळ्यांना कळलंय. प्राजक्ता घरात येणार इतक्यात चारू तिला थांबवते. थांब प्राजक्ता. प्राजक्ता थांबते. चारू चिडून विचारते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या भाग्याचं लग्न मोडण्याची? हे ऐकून प्राजक्ताला मोठा धक्काच बसतो. तिला काही कळतच नाही, मामी हे काय बोलतेय? आणि चारू तिला जाब विचारते, तू आम्हाला कोणालाही न सांगता भाग्याच्या होणाऱ्या नवऱ्याला रोहनरावांना भेटायला गेली होती. त्यांच्यावर नाही ते आरोप लावले. ते लालची आहेत, पैशांसाठी भाग्याशी लग्न करताय. हे सगळं करण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली? तुला माहिती आहे का या सगळ्याचा परिणाम काय झालाय? त्यांनी भाग्याला फोन करून भेटायला बोलवलं होतं. ते खूप नाराज झाले आहेत. तू खूप चुकीचं केलंय प्राजक्ता. प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. चारू ही प्राजक्तावर नाही ते आरोप करत असते. तुला भाग्याचं भलं झालेलं आवडतच नाही, तुला चांगलं झालेलं दिसतच नाही, त्यामुळे तू हे सगळं करतेस ना? अगं प्राजक्ता, ती भाग्या दिवसभर थकत नाही. माझी प्राजू करत करत आणि त्याच मुलीच्या पाठीत तू खंजीर खुपसलास, तिचाच विश्वासघात केला. हे सगळं करताना तुला लाज नाही वाटली का? प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. प्राजक्ता बिचारी गुपचूप उभी राहून ऐकून घेत असते. चारू म्हणते, प्राजक्ता, मी इतके दिवस तुला माफ केलं. याआधीसुद्धा कौशिकच्या वेळेस तुझ्यामुळे प्राजक्ता, भाग्य आणि कौशिकचं लग्न मोडलं. परंतु आता यावेळेस नाही. आता यावेळेस तरी भाग्याचं लग्न होतंय की नाही काय माहीत, नाहीतर तुझ्यामुळे हे लग्नसुद्धा मोडायचं. मी इतके दिवस सहन केलं, जाऊ दे म्हणाले, पण आता नाही. आता पाणी डोक्याच्या वर गेलंय. आज नंतर तुला या घरात थारा नाही, या घरात स्थान नाही. तू या घरात नाही राहायचं. भाग्याच्या लग्नाला नाही यायचं. भाग्याच्या लग्नाच्या कोणत्याही विधीत सामील नाही व्हायचं. हे सगळं ऐकून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. आजी तर खूप खुश होते. प्राजक्ता म्हणते, नाही मामी, मी भाग्याचं लग्न मोडण्यासाठी त्याला भेटायला नव्हते गेले. मी भाग्याचं लग्न मोडण्याचा प्रयत्न नाही केला. तेवढ्यात भाग्या घरी परत येते आणि ती प्राजक्ताला जाब विचारते, तू माझं लग्न मोडण्याचा प्रयत्न नाही केलास, मग तू माझ्या होणाऱ्या नवऱ्याला रोहनला भेटायला का गेली होतीस? भाग्या ही परत आलेली असते. प्राजक्ता मागे वळून पाहते. प्राजक्ताला मोठा धक्का बसतो की भाग्याला सुद्धा सगळं सत्य कळलंय. भाग्या तिला जाब विचारते, बोल ना प्राजक्ता, मग मला न सांगता तू माझ्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला का गेली होतीस? आजी चिडून म्हणते, भाग्या, आता तुला सत्य कळलंय ना? या प्राजक्ताचा खरा चेहरा तुझ्यासमोर आला. तर भाग्या उडून म्हणते, गप्प बसायचं आजी. आता फक्त प्राजक्ता बोलणार, दुसऱ्या कुणीही बोलायचं नाही. आजीची बोलतीच बंद होते. प्राजक्ता ही सुद्धा गप्पच असते. भाग्या तिला जाब विचारते, बोल ना प्राजक्ता, तू माझ्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला का गेली होतीस? आणि तेथे जाऊन तू त्याच्यावर घाणेरडे आरोप लावलेस. तेथे जाऊन तू काय म्हणालीस?
की तो माझ्याशी फक्त पैशांसाठी लग्न करतोय, माझ्याकडून जास्त पैसे भेटतील म्हणून त्याने लग्नाला होकार दिला आहे. बोल प्राजक्ता बोल. प्राजक्ताला काय बोलावं ते कळतच नाही. भाग्या खूप इमोशनल होते आणि म्हणते, प्राजक्ता, मी आयुष्यात सगळ्यात जास्त विश्वास तुझ्यावर ठेवला आणि तूच माझा विश्वासघात केलास. साधा रुमाल विकत घ्यायचा असेल ना तरी तू मला विचारतेस, हा रुमाल घेऊ की तो रुमाल घेऊ, आणि आज तू माझ्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला गेली, त्याच्यावर एवढे घाणेरडे आरोप लावले, तेव्हा तू मला काहीच विचारलं नाही. मला विचारणं तुला गरजेचं वाटलं नाही. प्राजक्ता, आज तू माझा विश्वासघात केलाय. मला फसवलंयस तू. का अशी वागलीस? बोल प्राजक्ता बोल. बिचारी प्राजक्ता तशीच गप्प उभी असते, काहीच बोलत नाही. आजी परत एकदा बोलते, भाग्या, तू नेहमी म्हणतेस ना ही प्राजक्ता तुझी पाठराखीने, तर ती पाठराखी नाहीये, तुझ्या पाठीत खंजीर खुपसणारी आहे. प्राजक्ताला हे ऐकून खूप वाईट वाटतं. चारू म्हणते, भाग्या, आता तरी तुला कळलं ना, आम्ही जे सांगत होतो ते खरं होतं. आता बस. आता या प्राजक्ताला घरात स्थान नाही. आज तिने माझ्या मुलीचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि प्राजक्ता, तुला काय वाटतं? जे तुला माहिती आहे तेवढंच खरं. आम्ही तिचे आईबाप अजून जिवंत आहोत. आम्ही आमच्या भाग्याचं लग्न ठरवलं ते चौकशी वगैरे न करताच ठरवलं का? आम्हालासुद्धा आमच्या मुलीची काळजी आहे. या जगात तूच तेवढी जिला फक्त भाग्याची काळजी आहे. आम्हाला तिची काळजीच नाही आहे ना. कौस्तुभने सगळी चौकशी केली आहे. रोहनराव आणि त्यांचं कुटुंब खूप चांगलं आहे आणि त्यांनी अशी काहीही लालच केलेली नाही आहे किंवा लोभापायी हे या लग्नासाठी होकार दिला नाही आहे. सांग रे कौस्तुभ. कौस्तुभची बोलतीच बंद होते, कारण कौस्तुभने अशी कोणतीही चौकशी केलेली नसते. कौस्तुभ गप्प बसतो. तृप्ती म्हणते, हे कौस्तुभ बोल ना. आता नाही बोलणार तर कधी बोलणार? कौस्तुभ म्हणतो, हो हो, मी ना सगळी चौकशी केली आहे. त्यांचं कुटुंब खूप चांगलं आहे. असं काही संशय घेण्यासारखं काही नाही आहे. चांगली माणसं आहे ती. हे ऐकून प्राजक्ताला सुद्धा वाटतं की हो, माणसं चांगली आहे, फक्त आई लालची आहे. आणि मग तृप्ती म्हणते, वा वा, चांगली गोष्ट आहे, कमीत कमी एवढं तरी बोलला. प्राजक्ता म्हणते, भाग्या, त्याची आई चांगली नाही आहे. मी तिला बोलताना ऐकलं होतं म्हणून मी त्याला विचारायला गेले होते. पण रोहन चांगला मुलगा आहे. त्याने मला सुद्धा सांगितलं आहे की मी भाग्याला सुखात ठेवेल, आनंदात ठेवेल. भाग्या म्हणते, प्राजक्ता, ते चांगले आहेत की नाही, वाईट आहेत, हा प्रश्नच नाही आहे. तू मला विश्वासात न घेता, मला न सांगता त्याला भेटायला गेली होती, या गोष्टीचं मला दुःख होतं आहे. तू जर मला सांगितलं असतं ना की तुझ्या मनात अशी काही शंका आहे, तर मी त्या रोहनला तुझ्यासमोर उभं केलं असतं, त्याला जाब विचारलं असता. पण तू मला विश्वासात न घेता हे सगळं केलं आणि मला न सांगता रोहनला भेटायला जायची काय गरज होती? तसं पण तू रोहनला भेटावं ही माझीच इच्छा होती ना. मीच तुला रोहनला बोलायला सांगितलं सकाळी व्हिडिओ कॉलवर, तेव्हा तर तू बोलली नाही आणि मग तू रोहनला गुपचूप जाऊन भेटली. प्राजक्ता, तू माझा खूप मोठा विश्वासघात केला आहे. तू जे वागली आहेस ना ते खूप चुकीचं वागली आहे. तू माझं मन दुखावलं आहे. भाग्या खूप दुःखी असते. प्राजक्ताला सुद्धा वाईट वाटतं. आणि मग आजी आगीत आणखीन तेल ओतते आणि म्हणते, भाग्या, आता रडून काय फायदा? आजपर्यंत आम्ही तुला इतकं सांगितलं, ही मुलगी चांगली नाही आहे, ही मुलगी खोटाडी आहे, दिसती तशी नाही आहे, पाताळधुंडी आहे एक नंबरची, पण तू आमच्यावर कधीच विश्वास ठेवला नाही. प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. तृप्ती हसू लागते. आजी म्हणते, अगं, आम्ही तुझ्या रक्ताचे आहोत. मी तुझी आजी आहे, ही तुझी आई आहे. अगं, आम्हाला तुझ्याबद्दल जेवढं वाटतं ना तेवढं या परक्या मुलीला कधीच वाटू शकत नाही. शेवटी ती परकीच आहे, तुझी सख्खी नाही आहे, हे लक्षात ठेव. प्राजक्ता रडू लागते. आजीचे हे बोल तिला खूप लागतात. आजी म्हणते, आता तरी आमच्यावर विश्वास ठेव आणि या परक्या मुलीवर विश्वास ठेवू नको. आणि हे अवदसे, आज नंतर या घरात पाऊल ठेवलं ना तर माझ्याशी तुझा पंगा आहे, एवढं लक्षात ठेव. चल ग चारू, असं म्हणून आजी चारूला घेऊन निघून जाते. आणि मग कौस्तुभ हा सुद्धा घराबाहेर जातो. तृप्तीही घरात जाते. प्राजक्ता आणि भाग्या एकमेकींकडे पाहून रडत असतात. दोघीही खूप दुःखी असतात. आणि मग थोड्या वेळाने कौस्तुभ जुगाराच्या अड्ड्यावर पोहोचतो, जेथे काल तो 4 लाख रुपये हरला होता. कौस्तुभ विचार करतो, काल येथेच मी 4 लाख रुपये हरलोय आणि भाग्याचं लग्न डोक्यावर आलोय. मला माझे 4 लाख रुपये परत मिळवावेच लागतील. पण माझ्याकडे तर 1 रुपयासुद्धा नाही आहे. मग मला जर गेम खेळायचा असेल तर उधार पैसे घ्यावे लागतील.
मी यांच्याकडून उधार पैसे घेतो असा विचार करून कौस्तुभ हा रिसेप्शनवर येतो आणि म्हणतो, ओळखलत का मला? हा माणूस म्हणतो, नाही ओळखलं. कौस्तुभ सांगतो, मी येतो इथे कधी कधी जुगार खेळतो ना. हा माणूस म्हणतो, काय काम आहे? तर कौस्तुभ त्याला सांगतो, मला आहे ना गेम खेळायचा आहे, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत, तर तुम्ही मला थोडे पैसे उधार देता का? मी लगेच परत देईल. हा माणूस चिडून म्हणतो, निघ रे इथून, हे उधारीची कामं आहे ना तिकडं बँकेत चालतात, येथे नाही चालत, इथे रोकडा लागतो रोकडा. कौस्तुभ म्हणतो, दादा माझा ऐकून घ्या. तर हा माणूस कौस्तुभला जोरात धक्का देतो आणि कौस्तुभ जाऊन धडकतो बिट्टूभाईला. बिट्टूभाई म्हणतो, कौस्तुभभाई, अरे लई दिवसानंतर. कौस्तुभला खूप राग येतो की कालच माझे 4 लाख हरलाय आणि मला म्हणतोय की लई दिवसानंतर. आणि इकडे प्राजक्ता आणि भाग्या घराबाहेरच असतात. भाग्या खूप दुःखी असते. प्राजक्ता तिला हाक मारते, भाग्या. भाग्या तिची पर्स तेथे झोक्यावर ठेवते आणि म्हणते, प्राजक्ता, तुला आठवतंय का? लहानपणी ना आपल्याकडे 2 बाहुल्या होत्या, अगदी सेम टू सेम. एकीचं नाव रिंकी, एकीचं नाव पिंकी. आणि जशा आपण दोघी बहिणी आहोत तशाच त्या दोघीसुद्धा बहिणी आहेत असं आपण नेहमी म्हणायचो. पण तू त्यांच्या नावात नेहमी कन्फ्युजन करायची. रिंकीला पिंकी म्हणायची आणि पिंकीला रिंकी म्हणायची. आणि हळूहळू तुझं पाहून मी सुद्धा तसंच बोलायला लागले. आई मला नेहमी म्हणायची, अगं भाग्या, प्राजक्ता चुकतीये, तू बरोबर आहे. तर मी म्हणायचे, नाही आई, प्राजक्ता जसं म्हणणार मी सुद्धा तसंच म्हणणार, कारण माझा तिच्यावर खूप विश्वास आहे. तेव्हा आईने मला समजावून सांगितलं, अगं तुझा विश्वास आहे ते ठीक आहे, पण ती चुकते ना, आणि तू असा आंधळा विश्वास ठेवू नको. तेव्हा मी आईशी भांडायचे, माझा प्राजक्तावर आहे आंधळा विश्वास आणि आयुष्यभर मी तो आंधळा विश्वास ठेवणार. आणि तेव्हा मला कळत नव्हतं की माझी आई खरं बोलत होती. पण आज मला कळलंय की मी आयुष्यभर तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवला आणि आज तू माझा विश्वासघात केला. हे सगळं ऐकून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. भाग्या दुखावली गेलेली असते, तीही रडत असते, प्राजक्ताही रडत असते. भाग्या आपले डोळे पुसते आणि इकडे बिट्टूभाई कौस्तुभला विचारतो, कौस्तुभभाई, काय मॅटर झाला सांग ना. कौस्तुभ त्याला सांगतो, काल मी 4 लाख रुपये हरलोय आणि मला ते पैसे परत जिंकायचे, मला गेम खेळायचा आहे, त्यासाठीच त्यांच्याकडे उधार पैसे मागत होतो. तर बिट्टूभाई म्हणतो, अरे त्यांच्याकडे थोडी उधार पैसे मिळतात, तुला उधार पैसे पाहिजे का? गेम खेळायचा आहे का? मी मिळवून देतो ना, सांग किती पैसे पाहिजे तुला? कौस्तुभ सांगतो, मला कालचे 4 लाख रुपये जिंकायचे आहेत. तर बिट्टूभाई म्हणतो, भेटतील ना, पण त्यांचे पैसे लगेच संध्याकाळपर्यंत परत करावे लागतील बरं का? कौस्तुभ म्हणतो, हो करेल ना, लगेच परत करेल. मी माझे माझे 4 लाख रुपये जिंकून घेईल आणि बाकीचे पैसे त्यांना लगेच परत करेल. बिट्टूभाई म्हणतो, अरे ये होईना बात कौस्तुभ भाई, चल तुला माझ्या मित्राशी ओळख करून देतो. आणि मग लगेच हा बिट्टूभाई कौस्तुभची नऱ्या भाईशी ओळख करून देतो आणि म्हणतो, हा पाय, हा आहे आपला नऱ्या भाई. आणि कौस्तुभ या नऱ्या भाईशी हात जोडतो. तर हा सुद्धा एक दुसरा गुंडच असतो. तो म्हणतो, ओके ओके, काय काम आहे? काय रोकडा पाहिजे का? बिट्टूभाई हसू लागतो. अरे म्हणतो, नऱ्या भाई, तुझी नजरच भारी रे, तू लगेच ओळखतो. नऱ्याभाई विचारतो, किती रोकडा पाहिजे? कौस्तुभ सांगतो, 4 लाख रुपये, नाही 5 लाख रुपये, 5 लाख रुपये. नऱ्याभाई लगेच आपल्या एका टकल्या माणसाला इशारा करतो आणि या माणसाकडे एक बॅग असते ज्यात लाखो रुपये असतात. हा माणूस लगेच कौस्तुभला 5 लाख रुपये देऊन टाकतो. 5 लाख रुपये हातात घेऊन कौस्तुभ खूप खुश होतो, पण त्याला माहीत नाहीये की आधीचे 4 लाख सुद्धा गेले आणि आता हे 5 लाख पण जाणार आहे आणि हे डोक्यावर कर्ज होणार आहे. नऱ्याभाई आणि बिट्टू तर खुश असतात की चांगलाच मासा गळायला लागलाय, पण कौस्तुभ अडकत चाललेला असतो हे त्याला माहीत नसतं. आणि इकडे प्राजक्ता ही भाग्याला समजवण्याचा प्रयत्न करते, भाग्या, माझा हेतू असा नव्हता. पण भाग्या खूप दुःखी असते आणि प्राजक्ताला म्हणते, प्राजक्ता, मला माहिती आहे ना की लोक मला खूप नाव ठेवतात माझ्या दिसण्यावरून, माझ्या रंगरूपावरून, पण आजपर्यंत आहे ना मी कधी त्यांचा विचारच नाही केला. बोलतात तर बोलू दे, आपल्याला काय फरक पडतो. परंतु आज मला कळलं की तू सुद्धा माझ्याबद्दल तसाच विचार करते. माझं लग्न जमलंय, कुणीतरी माझ्याशी लग्न करणार आहे, याचा अर्थ त्याचा काहीतरी हेतू असणार आहे. एकतर त्याला पैसे हवे असतील किंवा काहीतरी गडबड आहे म्हणून तो माझ्याशी लग्न करतोय, असाच तुझा पण विचार आहे ना. म्हणूनच तू रोहनलावर संशय घेतला, रोहनला जाब विचारायला गेली. तुला असं वाटलं की या भाग्याशी कोण लग्न करणार आहे, ही अशी दिसते,
तशी दिसते आणि रोहनसारख्या हँडसम मुलाने तिच्याशी लग्न करण्याचं ठरवलं, याचा अर्थ काहीतरी गडबड असणार, त्यांना पैसे लुटायचे असतील, हुंडा हवा असेल, म्हणूनच तू असं केलंस ना. जाऊ दे प्राजक्ता, आजपर्यंत आहे ना लोक मला खूप काही बोललेले आहेत, पण मी त्याचा विचार नाही केला, कारण त्यांचा आणि माझा काही संबंध नव्हता. पण आज तू माझ्याबद्दल तसा विचार केला, याचं मला खूप दुःख होतं आहे. तू मला खूप दुखावलंयस प्राजक्ता. आज मला खूप वाईट वाटलंय. मी तुला माझी पाठ राखीन म्हणायचे. पाठ राखीनचा अर्थ काय असतो? म्हणजे कोणत्याही परिस्थितीत जी पाठीशी खंबीरपणे उभी राहते, जी प्रत्येक परिस्थितीत माझी साथ देते, अशी पाठ राखीन. आणि तूच माझ्या पाठीत खंजीर खुपसलास. आजी बोलते ते खरं आहे, तू मला फसवलंस. प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. प्राजक्ताला आठवतं की तिने त्या रोहनच्या आईला बोलताना ऐकलं होतं फोनवर. भाग्या प्राजक्ताला जाब विचारते, सांग ना, तू असं का केलंस? का मला खोटं सांगितलंस? का मला रोहनबद्दल नाही सांगितलंस? तर प्राजक्ता म्हणते, भाग्या मी खोटं बोलत नाहीये. मी रोहनच्या आईला फोनवर बोलताना ऐकलंय आणि मी रोहनला हेच विचारायला गेले होते. तेव्हा रोहन मला म्हणाला की माझी आई तशी आहे, पण मी तसा नाहीये. मी भाग्याला नेहमी सुखात ठेवेल, आनंदात ठेवेल. भाग्या म्हणते, बस झालं प्राजक्ता, हे सुद्धा तू माझ्यावर दया खाऊनच बोलतेस ना, मला चांगलं वाटावं म्हणून. मला सगळं माहिती आहे. आजपर्यंत अख्ख्या जगाने मला कमी लेखलं, माझ्यावर दया खाल्ली, परंतु तू माझ्याशी असं वागशील, माझ्याशी असं बोलशील, मला कधीही वाटलं नव्हतं. प्राजक्ता, आज तू मला खूप दुखावलंय. मला नाही बोलायचंय तुझ्याशी, असं म्हणून भाग्या रागारागाने घरात निघून जाते. प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. मी काय करायला गेले आणि हे काय होऊन बसलंय, असा विचार करून ती खूप दुःखी होते आणि म्हणते, नाही भाग्या, मी तुझं लग्न मोडायला नव्हते गेले, तर तुझं भलं व्हावं असंच मला नेहमी वाटतं. तू सुद्धा बाकीच्यांसारखा विचार करते ना, हे पाहूनच मला खरंच खूप वाईट वाटतंय. आणि इकडे भाग्या ही तिच्या रूममध्ये येते. तिला खूप राग आलेला असतो, पण आज संध्याकाळी तिची हळद आहे, त्यामुळे तिला हळदीसाठी तयारसुद्धा व्हायचं असतं आणि ती मेकअप करण्यासाठी बसणार. एवढ्यात तिच्या हातून मेकअप बॉक्स खाली पडतो. प्राजक्ता तेथे येते आणि म्हणते, थांब भाग्या, मी उचलते. प्राजक्ता हा मेकअप बॉक्स उचलते, भाग्याला आरशासमोर खुर्चीवर बसवते आणि म्हणते, आज माझ्या बहिणीची हळद आहे, तर तिचा मेकअप मीच करून देणार. भाग्या, तुला आठवतंय का, एकदा तू लहान होती तेव्हा तू लिपस्टिकऐवजी लिक्विड आय शॅडोज लावली होती आणि तेव्हापासून मीच तुझा मेकअप करते. मग स्कूलचे ॲन्युअल फंक्शन असो किंवा दुसरा काही कार्यक्रम, मीच तुला नेहमी तयार करते. आणि आपलं ठरलं होतं ना की तुझ्या हळदीत आपण दोघींनी सारखी सारखी पिवळ्या रंगाची साडी घालायची, त्यावर फुलांचे दागिने घालायचे आणि आज आपण ते सगळं करणार आहे. तर भाग्या चिडून म्हणते, प्राजक्ता, हे सगळं तू प्रेमापोटी नाही करत आहे, भीतीपोटी करत आहे. कारण जर तू माझा मेकअप नाही केला तर मी चांगली नाही दिसणार आणि मी चांगली नाही दिसले तर रोहन माझ्याशी लग्न करायला नकार देईल, लग्न मोडेल, म्हणून तू हे सगळं करते ना. तर भाग्याला प्राजक्ता समजावून सांगते, भाग्य असं काही नाही आहे, तू असा निगेटिव्ह विचार करू नको. मी तर माझ्या बहिणीसाठी हे सगळं करते. पण भाग्या यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते आणि म्हणते, बस झालं प्राजक्ता, मला आहे ना ही सहानुभूती नको आहे. आयुष्यभर मी तेच ऐकलंय, ही अशी दिसते, तशी दिसते, तशी थोडी असती तर बरं झालं असतं, असं हे थोडं जास्त असतं तर बरं झालं असतं. मला आहे ना या सहानुभूतीचा कंटाळा आला आहे. मला आता कोणाचीही सहानुभूती नको आहे. मला तुझ्याकडून मेकअप करून घ्यायचा नाही आहे. तसंही आता मी लग्न करून गेल्यावर संबंध संपणारच आहे आणि जगातली सगळ्यात वाईट सवय कोणती आहे माहिती आहे का? दुसऱ्या व्यक्तीची सवय लावून घेणं. आणि आता मला तुझी सवय मोडायची आहे. हे ऐकून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. भाग्या तिचे मेकअप करण्याचा विचार करते, पण तिला काहीतरी अडचण येते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. प्राजक्ता आणि भाग्या या दोघींचं नातं हे आता बऱ्यापैकी वेगळं झालं आहे. भाग्याच्या मनात प्राजक्ताबद्दल राग निर्माण झाला आहे आणि हा राग कसा कमी करायचा तेच प्राजक्ताला कळत नाही आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आरव हा अजूनसुद्धा भाग्यश्रीचाच विचार करत असेल आणि आलोकला म्हणेल की आज आपल्या घरात पार्टी आहे, मग आपण भाग्यश्री आणि प्राजक्ताला बोलूया ना, 2 माणसं आणखीन वाढली तर काय फरक पडेल. पण आलोकला हे आवडणार नाही आणि इकडे
प्राजक्ता ही चारूला सांगेल, आज मी भाग्याच्या हळदीत नाही राहणार, मला सूर्यवंशींनी पार्टीसाठी बोलवलंय, मी तिकडे जातीये, आता भाग्याला माझा कसलाही त्रास होणार नाही. हे ऐकून चारूला बरं वाटणार आणि मग सुलक्षणा आपला संपूर्ण प्लॅन सगुणा आणि अंबिकाला सांगेल. तेव्हा प्रीती हे सगळं लपून ऐकणार. सुलक्षणा सांगेल, आज पार्टीमध्ये समर आणि समायराच्या बहाण्याने मी प्राजक्ताला आलोकच्या रूमजवळ पाठवणार आणि प्राजक्तामुळेच आलोक हा सगळ्या जगासमोर येईल. मग मी प्राजक्ताला याचा दोष देईल आणि तिला मजबूर करेल आलोकशी लग्न करण्यासाठी. हे असंच झालं पाहिजे. मग सुलक्षणाचा हा प्लॅन यशस्वी होईल का, हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल. आणि पुढील एपिसोड पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे पाठराखण मालिकेचे नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.